आणि नॉन स्ट्रायकर प्रकाश साहेब आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सतत तानाजी बाहेर 40+ क्रिकेट असेल 30+ क्रिकेट असेल ऑलराऊंड क्रिकेट पहिला चेंडू फलटॉस पद्धतीचा चेंडू आणि एकदा पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार डीजे ओके धन्यवाद पहिल्या चेंडूवरती मात्र मनसोबत साफ करतोय आणि जबरदस्त फलंदाजी उत्तम आपला विकेटच्या बद्दल कारण की अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये षटकाराला मात्र विकेट बाद घोषित केला जातो आणि इथं मात्र पहिला चौकार मारल्यानंतर मात्र कुठेतरी चांगली फटकेबाजी करत असताना मात्र शेलार साहेब मात्र इथं विकेट जाते आणि मात्र तंबूच्या आश्रयाला जातात नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात लिंगे काका इथं मात्र काय घडतं 9 बॉल आणि चौकार 5 धावा मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील लिंगे काका मात्र आला आपल्या मनसोबत साफ करतो चांगली बॅटिंग करतो आणि फलंदाजीचा नमुना पेश करताना इथं मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अतिशय जबरदस्त नव्या भरलेला लेग साईडच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार या चौकारानंतर मात्र धावसंख्या वेगाने वाढते आणि वेगाने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा आता मात्र तानाजी काकांना कमबॅक करावं लागेल तानाजी काकांना चांगला चेंडू हाताळावे लागतील मात्र चांगला चेंडू टाकले जय तिथे क्षेत्ररक्षण करेल मात्र कुठलीही धाव घेतली जाणार नाही आणि डॉट चेंडूची सांगता केली जाईल अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील इथं मात्र चांगला फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक सचिन दादा तिथं तयार मात्र क्षेत्ररक्षण करेल थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसवते पोलीस दल मात्र जाऊन पोहोचते 14 धावांवरती चांगली फलंदाजी 1 विकेटच्या नुकसानवरती मात्र खेळताना आपण पाहतोय इथून पुढे मात्र चांगल्या पद्धतीने हलवार पद्धतीने खेळून काढलं आणि मात्र एक धाव जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट आणि 15 धावा इथून पुढे मात्र आपण आता तानाजी काकांना गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्यांची चिरंजीव मात्र विशाल वाघ मात्र गोलंदाजी मार्क वरती इथे पाहतो आपण इथून पुढे चांगली फलंदाजी मात्र पोलीस दलाची आपण पाहतोय चांगली फलंदाजी करत असताना आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यानंतर पहिला चेंडू हाताळताना आणि इथं मात्र अतिशय जबरदस्त शॉट नजाकत भरलेला शॉट आणि एक चौकार येतोय खणखणी त्या चौकाराने मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये पोलीस दल संघ जाऊन पोहोचतोय इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल सातत्याने निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि कमबॅक करून द्यावं लागेल इथं काय घडतं 9 बॉल नकारात्मक चेंडू या 9 बॉलला मात्र एकदम जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20 धावा 1 विकेटच्या नुकसानवरती अतिशय जबरदस्त सामना आणि पोलीस दलचा विचार केला तर रेग्युलर ओव्हरऑल क्रिकेट जरूर खेळतात पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये रस नसतो परंतु आजच्या दिवसामध्ये अंडरआर्म क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळला जातो आणि आता मात्र चांगल्या पद्धतीने चांगल्या परिस्थितीमध्ये मात्र बॅटिंग केली जाते त्यांच्या माध्यमातून इथून जरूर एक धाव स्कोरमध्ये ऍड होईल इथं मात्र चांगला फटका खेळून काढला इथं मात्र काय घडतंय क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातं रोहितच्या माध्यमातून आणि एकच धाव खर्च केली जाते एका धावाने धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या 22 चांगला चेंडू मात्र इथं रिलीज केला गेला परंतु एक धाव कंप्लीट केली जाते एका धावाने मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थिती मात्र नेहरू पोलीस दलचे आपण पाहतो 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात इथं मात्र चांगला फटका खेळून काढला सन्मान दिला जातो इथं चेंडूवरती चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान करणे नक्कीच फलंदाजीचं काम आहे त्या पद्धतीने फलंदाजी मात्र करतात बॅट्समन चांगली फलंदाजी मात्र आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून इथून पुढे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु एकच धाव मात्र घेतली जाईल एका धावेने धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट गौतम अण्णा सन्मान्य गौतम अण्णा आणि सन्मान्य गोपाल अण्णा इथं मात्र नकारात्मक चेंडू 9 बॉल आणि 9 बॉल वरती मात्र येतोय चौकार या चौकारानंतर मात्र 5 धावा मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील धावसंख्या मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या स्पीड मध्ये धावसंख्या वाढते आणि धावसंख्यांचा विचार केला तर जाऊन पोहोचते आता मात्र 31-30 धन्यवाद सर आपण सन्मान चिन्हाकडे जातोय सन्माननीय गौतम अण्णा साहेब हे देखील उपस्थित आहे
सन्माननीय दिनेश आपल्या शुभस्थ हा सन्मान आपण करायचे गौतम अण्णा आणि त्याचबरोबर सन्माननीय गोपाल साहेब हे देखील उपस्थित आहे त्यांचा सन्मान तर आपणच विनंती करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचंय आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान इथे होतोय क्रिकेटावरचं प्रेम महाराष्ट्राचं महावस्त्र आणि सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण सध्या पाहताय ओव्हर टू कमेंट्री बॉक्स धन्यवाद आता मात्र आता जबरदस्त फटकेबाजी पाहतो आपण अक्षरशः धुवून काढलेल्या गोलंदाजाच्या मिस्टेकने 5 धावा त्या झाल्या त्यानंतर मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने मात्र चौकार खेचून काढला चौकार मात्र नंतर धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढतोय नेरूळ पोलीस दल आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर आपण तब्बल 41 धाव फलकावरती लागल्या गेल्यात इथून पुढे चांगला शॉट परंतु एकच धाव मात्र या शॉट वरती भेटेल एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसेल धावसंख्या 42 मात्र इथं सचिन दादाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल चांगला गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू आहे परंतु इथं मात्र काय घडतंय इथं मात्र विकेटची पतन विकेट नंबर 2 मात्र बॅक टू द बॉल चांगली बॅटिंग मात्र केली चांगली फलंदाजी केली संघाला गरज होती फलंदाजीची तेव्हा मात्र चांगले शॉट चांगले फटके त्यांच्या माध्यमातून आले आणि आता मात्र नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते इन ऍक्शन मध्ये यस कोपरकर साहेब मात्र फलंदाजीच्या मार्क वरती षटक क्रमांक 3 समाप्त होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 धावा तब्बल धाव फरकावरती लागल्या गेल्यात आणि लकी दादा मात्र फलंदाजीच्या बॉलावरती आपण पाहतोय आणि चांगलं नाव देखील त्यांचं या नेरूळ परिसरामध्ये पोलीस दलामध्ये असताना मात्र पाहतो फलंदाजीच्या मार्कवरती इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अंडररम क्रिकेट आहे दादा आपल्याला स्लोअर पद्धतीने फटके खेळावे लागतील गॅपमध्ये फटके काढावे लागतील इथं मात्र काय करतं नो बॉल मात्र नकारात्मक चेंडू मात्र एकच धाव जाईल या चेंडूवरती इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल स्कोर बोर्ड आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि अंडररम मध्ये षटकाराला मात्र बाद घोषित केला जातं आणि इथं मात्र लकी दादा मात्र जातो बॅक टू द पवेलन आणि पवेलनचा रस्ता दाखवतो गोलंदाज रोहित चांगली गोलंदाजी करते कमबॅक करून देतो संघाला आता मात्र कमबॅकची खरोखर गरज आहे आणि हा कमबॅक मात्र रोहित करतोय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवली इथं मात्र घडतंय काय कीपरला देखील चकवतो फलंदाजाला देखील चकवतो आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी या चौकारानंतर मात्र धावसंख्या पुन्हा एकदा स्पीड पकडते आणि चांगल्या स्पीडने मात्र धावसंख्या जाते 48 धावा धाव फलकावरती इथं मात्र नो बॉल आणि नो बॉलला विकेट मात्र इथं मात्र घडतंय काय बॉल देखील काउंट केला जाईल आणि रनआउटची विकेट इथं फेकली गेली आहे चांगली फलंदाजी करत होते दादा आणि जबरदस्त फटकेबाजी त्यांनी देखील केली आपलातून बॅटिंग केली तर बॅटिंगच्या जोरावरती धावसंख्या देखील चांगला स्कोर उभारला आणि मात्र रनआउटची संधी मात्र गमावणार नाही रोहित आणि रनआउट मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल इथं मात्र चांगली फटकेबाजी मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता केली जाते इथं मात्र वाईड +4 5 धावा पुन्हा इथं खराब गोलंदाजी 54 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी मात्र इथं कुठेतरी इथून पुढे येतोय काय तर चौकार या चौकारानंतर षटक क्रमांक 4 म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर जवळपास 58 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 59 धावांचा भला मोठा चेस मात्र पाहतो आपण शिरवणे संघासमोर आपण पोलीस दल तर एकंदरीत विचार केला पण तर पोलीस दल मग असेच म्हटलं होतं की अवरच सेवा देत असतात लोकांना आणि ती सेवा देत असताना कुठेतरी 24 आवर्स त्यांचं काम चालू असतं आणि त्यामधून कुठेतरी वेळ मिळतो तो वेळ घालवतो आणि त्यानंतर जर आता आपण जर परफॉर्मन्स बघितला त्यांचा तर तब्बल 58 धावा त्यांनी धाव फलकावरती लावला आणि 59 म्हणजे
59 59 धावांचा चेस मात्र दिलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवायचं आणि गोलंदाजीसाठी मात्र सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. मिस्टर माने आणि जय पाटील. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण सूर्याला पाहतोय. त्याचबरोबर अवेश खानला देखील पाहतोय. चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. अर्थातच स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था शिरवणे गाव आयोजित भव्य दिव्य फ्लड लाईटचा हा क्रिकेटचे सामने आणि आपण पाहतोय शिरवणे नगरीमध्ये आणि शिरवणे नगरीमध्ये रंगत असताना एक जबरदस्त बॅटल आपण दोन्ही संघांमध्ये देखील पाहतोय. पोलीस दल नेरूल आणि शिरवणे संघ एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी मात्र घेऊन आलो तुमच्यापर्यंत. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये 58 धावा तब्बल टोकून काढल्यानंतर 59 धावांचा चेस मात्र शिरवणे संघापुढे ठेवलेला आहे. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो माने. नॉन स्ट्रायकर एंडला जय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यस जयेश सर मात्र गोलंदाजीच्या बॉलर पहिला चेंडू काय आपलातून चेंडू आपलातून ऍक्शन आणि जणू काही अंडरआर्म क्रिकेट सातत्याने खेळतो. पहा अतिशय जबरदस्त आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगल्या पद्धतीने मात्र अतिशय माध्यमातून अर्थातच परशाच्या माध्यमातून परशा आपण जर डाय मारली तर योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आपल्यासाठी इतकं घडतंय काय तर जय दाखवतो आपला जलवा आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवते हल्ला चढवते आणि चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्येला पुढे सरसवते. चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जावं लागेल कारण 59 धावांचा चेस करायचा आहे. चांगले फटके खेळावे लागते. नो बॉल आणि नो बॉल वरती घडते काहीतरी तर विकेट नो बॉल. यस एक धाव मात्र स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6. आता मात्र चांगले फटकेबाजी क्षेत्ररक्षक लकी दादा करण्यात परंतु बॉल मात्र अडवण्यामध्ये यशस्वी होते आणि एकच धाव खर्च केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या पोहोचते शिरवणे संघ. इथे पोर्टस पद्धतीचा चेंडू होता परंतु मानेला चकवले गोलंदाज जयेश दादा. अतिशय जबरदस्त आणि चपळक गोलंदाजी करतो आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. काय ऍक्शन आहे जबरदस्त ऍक्शन. इथं मात्र काहीतरी घडतंय. वाईड बॉल येतोय. वाईड बॉलने मात्र एक धाव जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. इथून पुढे मात्र चौकाराने डील करावी लागेल. चांगले फटके सातत्याने मारावे लागतील. इथं नो बॉल. नो बॉलच्या स्वरूपामध्ये मात्र घडते का इथं मात्र ओव्हरथ्रो केला जातो परंतु कुठलाही नुकसान होणार नाही. 1+1 2 धावा जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होतील. 2 धावांनी मात्र धावसंख्या 10. इथं मात्र चौकार येतोय. चांगला फटका आणि मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावरती लागले जाते. शिरवणे संघाची 14 रन्स आतापर्यंत लागू झालेले आहेत आणि चांगली फलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीने खेळली जाते. रन रेटचा विचार केला तर 15च्या सरासरीने आता धावा काढाव्या लागतील. 3 षटकामध्ये 45 धावांची आवश्यकता असेल म्हणजे 18 चेंडू आणि 45 धावा. पाहूया काय करते गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र येतो पहिलाच कणकणीत चौकार. माने मात्र दाखवतो मनसबे साफ करतोय कारण मानेचा विचार केला तर मी देखील शिरवण्याचा असल्यामुळे मानेला मी नक्कीच ओळखतो. माने सांगत असतो नेहमी की मी चौकारामध्ये डील करेन परंतु आता मात्र दाखवतो खऱ्या अर्थाने नो बॉल आणि बाउंड्री चौकार. 5 धावा मात्र संघासाठी येतात इथं आणि 5 धावांनी मात्र स्कोअर बोर्ड चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये अतिशय वेगवान गतीनं एक चांगल्या स्थितीने मात्र आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मात्र चांगली फलंदाजी मात्र इथं मात्र चांगला फटका टोलावून काढला. क्षेत्ररक्षकाला फसवलाय. चेंडू मात्र टर्न घेतोय आणि सरळ सीमारेषा पार जातोय. येतोय चौकार. या 4 धावांनी मात्र धावसंख्या 27. आतापर्यंत चेंडू जर विचार केला तर 4 चेंडू बाकी आहेत अजून. इथं मात्र चांगला फटकेबाजी आपल्याला पण फटकेबाजी मी म्हटलं होतं. माने आम्हाला सांगत असतो की मी चौकारामध्ये डील करतो फक्त आणि असतो खऱ्या अर्थाने दाखवतोय की मी चौकारामध्ये डील करतो म्हणून. एवढं आम्हाला वाटत होतं की नक्की खरोखर चौकाराने डील करतो की नाही करत परंतु एकंदरीत आतापर्यंत तर त्याची फलंदाजी पाहिली आपण तर अतिशय जबरदस्त सुरेख आणि हल्ला चढवला नेरूल पोलीस दलावरती आणि जबरदस्त फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतो. इथं मात्र रिव्हर्स शॉट
पुलटा चेंडू दिला होता आणि एक जबरदस्त इनिंग चौकार येतो. या चौकाराने धावसंख्या मात्र गोळीच्या वेगाने मात्र 60 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चौकार आणि मात्र 40 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि दुसरा षटक मात्र प्रगतीपथावरती असताना चांगली फलंदाजी मात्र सातत्याने पाहतो मानेच्या माध्यमातून. मानेचा विचार केला तर धुवादार फलंदाजी, अफलातून फलंदाजी, टॅपच्या साहाय्याने मारलेला हा कणकणीत आणखी एक चौकार होता. चौकाराच्या साहाय्याने षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात. 44 धावा झाल्या धावफलकावरती लागल्या गेल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक मात्र आपण पाहतो लक्की दादाला. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर जो समीकरण होतं 3 षटकामध्ये 45 धावा, तो समीकरण पूर्णपणे चेंज होते. 2 षटक आणि 15 धावांची आवश्यकता असताना लक्की दादा मात्र गोलंदाजीच्या बोलावरती पहिला चेंडू हाताळतोय. वाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र नकारात्मक चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. इथं मात्र जयकडनं मिस्टेक होते. नो बॉल दिसला त्यांनी फटका खेळायला पाहिजे होता मागच्या साईडला. चौकार देखील त्याला भेटला असता परंतु बॉल सोडून दिला. त्यानंतर मात्र ओव्हर देखील आपण बदलताना पाहतो. आपण नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बॉलावरती येताना पाहतो आपण. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला. बॉल आडवेल तोपर्यंत मात्र इथं गडबड होतं, मिस्टेक होतं आणि मिस्टेकला कुठेही माफी नाही. चौकाराच्या सहाय्याने मात्र 4 धावा फलंदाजीच्या बॉलावरती पाहतो आपण आणि या 4 धावांनी मात्र आता मात्र 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता जर विचार केला तर 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. इथून पुढे चांगला बॉल रिलीज केलाय. डॉट चेंडू सातत्याने टाकावे लागतील पोलीस दलाला. इथून खराब गोलंदाजीचा नमुना करत असताना कुठेतरी एक चेंडू मात्र निर्धाव चेंडू येतोय. इथं मात्र चांगला फटका खेळलाय. गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक देखील चांगलं झालं. इथे मात्र जयेश दादाची आपण कसरत देखील पाहतोय. मात्र चांगला एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. इथं मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज मात्र जबरदस्त फिल्डिंग करतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून पुढे मात्र नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतो पंचांकडनं आणि इथं मात्र 1+1 2 धावा जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतील. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे 5 धावांची आवश्यकता असेल. आपण जर बॅटिंगचा विचार केला तर पार्टनरशिपचा विचार केला तर 54 धावांची तब्बल पार्टनरशिप पाहतोय आपण जय आणि मानेच्या दरम्यान. इथून पुढे वाईट चेंडू आणि चौकार. इथं मात्र श्रीरंग संघ हा प्रेक्षणीय सामना मात्र तिसऱ्या षटकामध्ये जिंकतो. 59 धावांचा तब्बल चेस इथं साकारताना पाहतो आपण आणि